ॐ ॐ ॐ सज्जन हो, नमस्कार. विद्यानिधी वरद संकट राशी नाशी, बुद्धी प्रकाशत असे स्मरता जयासी. ज्याच्या कृपे सकल इच्छित पूर्ण होय, त्या श्री गणेश चरणी प्रणती मदीय. त्या श्री गणेश चरणी प्रणती मदीय. श्री गणेशाला वंदन करून मी माझ्या सद्गुरूंना वंदन करते. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे. माझे सद्गुरू श्री राघवेंद्र स्वामी यांना माझा नमस्कार. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझा नमस्कार. आदरणीय संध्याताई व दातार सरांना वंदन करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. कसं असतं पहा, सामान्य माणसाचं असतं ते आयुष्य आणि जे लोकोत्तर महापुरुष असतात त्यांचं असतं ते चरित्र. या महान विभूती एखादा अवतार कार्य घेऊन जन्माला येतात आणि त्याप्रमाणेच त्यांचं जीवन व्यतीत होत असतं. या सत्पुरुषांच्या विचारांचं चिंतन व्हावं या उद्देशाने सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांनी आयोजित केलेल्या आचार्य व त्यांचे तत्वज्ञान या व्याख्यानमालेतील आजचे आचार्य आहेत श्रीमन मध्वाचार्य. आपल्या हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीचे किंवा मोक्ष प्राप्तीचे 4 मार्ग सांगितले जातात. ते असे: भक्ती मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग. तर या ज्ञान मार्गाची किंवा ज्ञानाची पार्श्वभूमी ही तत्वज्ञान आहे. तोच प्रमुख आधारस्तंभ आहे आणि म्हणूनच सगळे मार्ग या ज्ञान मार्गात विलीन होतात. देहाच्या अस्तित्वासाठी जसा आहार आवश्यक असतो, तसाच जीवाच्या अस्तित्वासाठी विचार आवश्यक असतो. कोणत्याही उन्नतीचे, कोणत्याही प्रगतीचे मूळ हे शास्त्रार्थ ज्ञानात असते. आणि म्हणूनच शास्त्रांनी म्हटले आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आपल्याला माहिती आहेच, ज्याप्रमाणे आधुनिक युगात वैज्ञानिक संशोधनासाठी निरीक्षण आणि प्रयोग ही आवश्यक साधने आहेत, त्याचप्रमाणे तत्वज्ञानासाठी शास्त्र ग्रंथ हेच साधन आहे. आता ही साधनं म्हणजे काय? तर आपले वेद, वेदांग म्हणजेच उपनिषद, इतिहास, पुराणे आणि स्मृती. ज्ञानाच्या इतर क्षेत्रांमध्ये जसे चढ उतार झालेले आहेत, तसेच तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक चढ उतार पाहायला मिळतात. सत्ययुगाने म्हणजेच कृतयुगाने तत्वज्ञानाचा उत्कर्षाचा, भरभराटीचा, प्रगतीचा काळ पाहिला. तर द्वापार युगाच्या अंती तत्वज्ञान पार रसातळाला गेले. कलियुगाच्या काळात तर कलीच्या दुष्प्रभावामुळे लोक पुन्हा तत्वज्ञानापासून दूर जाऊ लागले. भौतिक जगातील भोगविलासात रममाण होऊ लागले. त्यामुळे परमेश्वरापासून दूर गेले, परमेश्वरालाच विसरून गेले. बरं, प्रत्येक माणसाला सुखाची इच्छा असतेच. ते सुख मिळवण्यासाठी तो अत्यंत प्रयत्न करतो. तशी बुद्धी, तशी विचार क्षमता भगवंताने फक्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. अशा या बुद्धिवान माणसाला सुख मिळवताना कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही. आणि मग तो अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, मी म्हणजे कोण? मी कुठून आलो? मी कुठे जाणार? माझा आणि या जगाचा संबंध काय? हे जग कोणी निर्माण केले? या जगाचे नियमन कोण करतो? असे अनेक प्रश्न निर्माण होतात, पण त्यांचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी नसते. मग अशा वेळी एखादा विद्वान, एखादा विचारवंत येतो आणि आपल्या बुद्धिवादाने या प्रश्नांची उत्तरे देतो.
आणि मग सामान्य जनता त्यांचे अनुयायित्व करते, त्यांचे शिष्यत्व स्वीकारते. आपल्या भारतवर्षात असे अनेक विचारवंत होऊन गेलेले आहेत. त्यांच्या विचारसरणीतून मुख्यतः दोन प्रवाह निर्माण झाले. एक आस्तिकवादी आणि दुसरा नास्तिकवादी. आस्तिकवादी म्हणतात, घटघटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी. आस्तिकवादी मानतात की या विश्वाचा कोणीतरी नियामक आहे, कोणीतरी उत्पादक आहे, कोणीतरी निर्माता आहे. ते त्याला परब्रह्म, परमात्मा अशी नावं देतात. जन्मांदस्य यतः म्हणजे सगळी सृष्टी ज्याच्यापासून जन्माला आली, ज्याच्या आश्रयाने राहते आणि ज्यात विलीन होते, ते ब्रह्म, अशी ब्रह्माची व्याख्या ब्रह्मसूत्रात केलेली आहे. म्हणून ईश्वर आहे आणि तोच सृष्टीचा निर्माता आहे, असे आस्तिकवादी मानतात. नास्तिकवादी हे प्रत्यक्ष प्रमाण मानणारे आहेत. ते म्हणतात, एखादा शेतकरी शेतात काम करत असेल, तर तो आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतो. पण या जगाची, या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वर हा आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे तो अस्तित्वात नाही. विश्वाचे नियमन कोणीही करत नसून सर्व काही आपोआप घडते. या मताचा, या भौतिकवादाचा, या नास्तिकवादाचा प्रणेता हा चार्वाक आहे. स्वामी वरदानंद भारती म्हणतात की हा चार्वाक म्हणजे अत्यंत नाठाळ मनुष्य. तो आपल्या वेदांना दोष देतो. तो म्हणतो, त्रयो वेदस्य कर्तारः भांड धूर्त निशाचराः. आता भांड म्हणजे ज्याच्या उपजीविकेचे साधन हलक्या दर्जाचे आहे, कमी प्रतीचे आहे असा. धूर्त म्हणजे लुच्चा, लबाड, साध्या सोप्या भाषेत बदमाश. आणि निशाचर म्हणजे राक्षस, आणि असे हे वेदाचे कर्ते आहेत असे तो म्हणतो. या चार्वाकाच्या प्रभावाने लोक भौतिकवादी झाले, मनोरंजनाकडे वळले. मनोरंजन म्हणजे मनाचे रंजन. आणि अशा या लोकांच्या, अशा या समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कार्य आचार्यांनी त्यांचे तत्वज्ञान मांडून केले. वेद आणि पुराणांच्या युगानंतर भारतीय विचारांवर प्रभाव पाडणाऱ्या पंचमूर्तींपैकी तिसरे श्री मध्वाचार्य होते. आद्य श्री शंकराचार्य, दुसरे श्री रामानुजाचार्य, तिसरे श्री मध्वाचार्य, चौथे श्री निंबार्काचार्य आणि पाचवे श्री वल्लभाचार्य होते. श्री मध्वाचार्य हे तत्वज्ञानी, धर्मशास्त्रज्ञ आणि सुधारक होते. ते सर्वच विषयांची परिपूर्ण माहिती देणारे महामहिम, अप्रतिम चिंतक होते. त्यांच्या याच गुणांमुळे अच्युत प्रेक्ष यतींनी त्यांना पूर्ण प्रज्ञ असे नाव दिले. श्री मध्वाचार्यांचा जन्म उडुपी जवळील पाजक क्षेत्र येथे शके 1121 या संवत्सरी अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजता झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मध्यगेह भट्ट होते, तर मातेचे नाव वेदवती होते. मध्यगेह भट्ट हे तुळू ब्राह्मण होते. ते सदाचार संपन्न होते. मध्यगेह भट्टांना 3 अपत्ये झाली. त्यापैकी 2 पुत्र होते व 1 कन्या होती. पण काही कारणाने त्यांचे दोन्ही पुत्र मृत्यू पावले. आपला वंश पुढे न्यावा या उद्देशाने या दाम्पत्याने उडुपीच्या अनंतेश्वराची 12 वर्षे म्हणजेच एक तप उपासना केली. अनंतेश्वराच्या कृपा प्रसादाने त्यांना मध्वाचार्यासारखे पुत्ररत्न प्राप्त झाले. अनंतेश्वराचा प्रसाद म्हणून त्यांचे नाव वासुदेव ठेवण्यात आले. त्यांना मध्व संप्रदायाचे लोक वायुदेवाचा 3रा अवतार मानतात. पहिला अवतार हनुमान, दुसरा भीम आणि तिसरा मध्वाचार्य. आता याविषयीची एक छोटीशी कथा सुमध्व विजय या मध्वाचार्यांवरील चरित्र ग्रंथात प्रसिद्ध आहे. ती अशी की त्रिविक्रम पंडिताचार्य
हे मध्वाचार्यांचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते. ते नेहमी आचार्यांसोबत असायचे. एकदा ते आचार्यांबरोबर बद्रीनाथाच्या यात्रेसाठी निघाले होते. रात्री त्यांचा वाटेत एका ठिकाणी मुक्काम होता आणि मंदिरात आचार्य ध्यानस्थ बसले होते. आता आचार्य दार लावून आत काय करतात या उत्सुकतेपोटी त्रिविक्रम पंडिताचार्यांनी झरोक्यातून डोकावून पाहिलं आणि त्यावेळी त्यांना आचार्य हनुमद आकारात म्हणजेच वीरासनात बसलेले दिसले. याशिवाय ते सतत आचार्यांसोबत असल्यामुळे आचार्यांच्या सामर्थ्याची अनुभूती त्यांना येतच होती. त्यावरून हे वायूचा अवतार आहेत असे मानून त्यांनी आचार्यांची स्तुती केली. तीच स्तुती आज वायुस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. प्रथमो हनुमानां द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तुतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. तर मध्वाचार्यांची बालवयातच स्मरण, बुद्धिमत्ता आणि पठणशक्ती अलौकिक होती. बुद्धिमत्तेप्रमाणेच खेळ, व्यायाम, शरीरबल यामध्ये निपुणता होती. त्यामुळे त्यांना भीम या नावाने ओळखले जात असे. त्यांच्यावर बालवयातच काव्यव्युत्पत्ती शास्त्राचा संस्कार झाला. अल्पवयातच त्यांचे व्युत्पत्ती कौशल्याचे अलौकिकत्व लक्षात आले. या कौशल्याच्या बळावर ते अधिकारी विद्वान, पुराणिक यांना श्लोकांचा आणि शब्दांचा वेगळाच अर्थ लावून आणि सप्रमाण प्रतिपादन करून निरुत्तर करीत असत. मध्वाचार्यांचे यथाकाल उपनयन झाले. त्यानंतर त्यांचे वेदाध्ययन व शास्त्राध्ययन हे गुरुगृही राहून पूर्ण झाले. त्यांचे गुरु पुगवन वंशातील विद्वान आचार्य होते. प्रखर बुद्धिमत्तेमुळे अल्प काळातच त्यांचे अध्ययन पूर्ण झाले व त्यानंतर ते आपल्या घरी परतले. मध्वाचार्यांच्या समोर त्यांच्या वडिलांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला. पण त्यावेळी आचार्यांचा संन्यास ग्रहणाचा विचार होता. उडुपीला अच्युत प्रेक्ष नावाचे एक विद्वान यती अनुष्ठानार्थ आले आहेत असे त्यांना समजले. आचार्य कुणालाही न कळवता निघून गेले. अच्युत प्रेक्षांना संन्यास देण्याची विनंती केली. अच्युत प्रेक्षांनी त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले, परंतु संन्यास दीक्षा दिली नाही. मातापित्यांनी आचार्यांचा शोध घेतला. भेटीअंती घरी परतण्याची विनंती केली. या पेच प्रसंगातून सुटण्यासाठी मध्वाचार्यांनी मातापित्यांना आश्वासन दिले की तुम्हाला एक पुत्र होईपर्यंत मी घरी राहीन. यथाकाल मध्वाचार्यांच्या मातेला पुत्रप्राप्ती झाली. आचार्य पुन्हा उडुपीला निघून गेले. अच्युत प्रेक्ष यतींनी संन्यास देऊन त्यांचे पूर्ण प्रज्ञ असे नामकरण केले. परंतु लोक मात्र त्यांना मध्वाचार्य याच नावाने ओळखू लागले. अच्युत प्रेक्ष यती अद्वैत मतवादी होते, तर मध्वाचार्यांचे विचार पूर्ण द्वैतवादी होते. त्यामुळे या गुरु शिष्यांमध्ये अनेक वेळा शास्त्रार्थ होत असे. अच्युत प्रेक्षांनी मध्वाचार्यांना पूर्ण विचार स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे त्यांनी द्वैत मताच्या प्रचार प्रसारासाठी उडुपी येथे प्रवचने देण्यास सुरुवात केली. बिनतोड कोटिक्रम, अमोघ वक्तृत्व, वाणीचे माधुर्य आणि संशयाचे निराकरण करण्याची हातोटी या गुणांमुळे मध्वाचार्यांनी उडुपी येथील विद्वान आणि सामान्य जनांची मने जिंकून घेतली. त्यांची कीर्ती दूरवर पसरू लागली. लोकही त्यांना अलौकिक विभूती समजून त्यांचे शिष्य बनले. पुढे अच्युत प्रेक्ष यतींनी त्यांची नियुक्ती उत्तराधिकारी मठाधिपती म्हणून केली. या प्रसंगी अच्युत प्रेक्षांनी मध्वाचार्यांना शंखाभिषेक करून त्यांचे नाव आनंद तीर्थ असे ठेवले. म्हणजे पहा हा, पाळण्यातलं नाव वासुदेव, शरीर बलामुळे लोक म्हणत होते भीम, संन्यास दीक्षेनंतरचे नाव पूर्ण प्रज्ञ आणि मठाधिपती झाल्यावर आनंद तीर्थ अशी 4 नावं त्यांनी धारण केली आणि प्रत्येक नाव सार्थ केलं.
पण तरीही प्रचलित झालेलं नाव श्रीमन मध्वाचार्य. असो, तर मठाधिपती झाल्यानंतर ते द्वैत मताच्या प्रसारार्थ आपल्या गुरुसहित दक्षिणेत गेले. या यात्रेत त्यांनी दक्षिणेत मंगळूर, विष्णुमंगलम, त्रिवेंद्रम, रामेश्वरम, श्रीरंगम या ठिकाणी अद्वैती आचार्यांशी शास्त्रार्थ करून त्यांना वादात जिंकले. दक्षिण यात्रेहून ते उडुपीस परत आले. तेथे त्यांनी गीता भाष्याची रचना केली. यानंतर काही काळाने ते त्यांच्या अनेक शिष्यांसह उत्तर भारतात गेले. तिथे ते व्यासगुफेत गेले आणि व्यासगुफेत गेले असता त्यांना तिथे व्यासांच्या कृपेने ब्रह्मसूत्र भाष्य रचण्याची आज्ञा मिळाली. त्यांनी परतीच्या वाटेतच ब्रह्मसूत्र भाष्य रचून पूर्ण केले. खरं तर आपला आजचा विषय तत्वज्ञान आहे, त्यामुळे आता आपण तत्वज्ञानाकडे वळूया. कसं असतं ना, दह्याची घुसळण केली की लोणी निघतं. त्याप्रमाणे विचारांची घुसळण केली की तत्वज्ञान तयार होतं. आता आपण सुरुवातीला आस्तिकवादी आणि नास्तिकवादी असा प्रवाह पाहिला. तर या आस्तिक दर्शनात, आस्तिकवादी प्रवाहात 6 मते प्रचलित आहेत. ती अशी: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. यापैकी पहिल्या 5 दर्शनांवर भरपूर ग्रंथ आहेत, परंतु सामान्य जनता यांच्यापासून दूर राहिली आहे. वेदव्यासांनी उत्तरमीमांसेद्वारे ज्ञानाचा प्रसार केला. त्यांनी वेदांचे 4 भाग रचले. त्या 4 भागांचे अनेक उपविभाग रचले. ब्रह्मसूत्रे रचली, पुराणे रचली, महाभारताची रचना केली. या उत्तरमीमांसेतील श्रुती म्हणजेच वेद, ब्रह्मसूत्रे आणि गीता, भगवद्गीता यास अतिशय महत्व आले. या तिघांच्या समूहाला प्रस्थानत्रयी असे नाव मिळाले. अनेक तत्ववेत्यांनी या प्रस्थानत्रयीवरच त्यांच्या तत्वज्ञानाची उभारणी केलेली आहे. या प्रस्थानत्रयीवर आपल्या सिद्धांतांची मांडणी करणारे श्री शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य, श्री निंबार्काचार्य आणि श्री वल्लभाचार्य असे 5 आचार्य होऊन गेले. वास्तविक या समूहाला नुसते प्रस्थानत्रयी असे न म्हणता वैष्णव प्रस्थानत्रयी म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. कारण पहा, वेद, गीता आणि ब्रह्मसूत्रे यांचा समूह म्हणजे प्रस्थानत्रयी. त्यापैकी श्रुतींची म्हणजेच वेदांची निर्मिती ही परमात्म्याच्या निश्वासातून झाली, तर गीता ही तर प्रत्यक्ष भगवंतानेच सांगितलेली आहे आणि ब्रह्मसूत्राची रचना ही परमात्म्याचा अवतार असणाऱ्या वेदव्यासांनी केलेली आहे. बरं, या तिन्हीतही श्री विष्णूचेच महात्म्य वर्णन केलेले आहे आणि या वेदविहित कर्माचरणाचे फलही श्री विष्णूच देतात. ज्याला मोक्ष म्हणतात तोही विष्णू लोकच आहे आणि मोक्षदाताही विष्णूच आहे. ज्यावेळी श्रीहरीच्या विश्वासभूत असणाऱ्या वेदविहित धर्माला ग्लानी येते, त्यावेळी त्याचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारेही श्री विष्णूच आहेत. कारण परमात्म्याने स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. यावरून हेच लक्षात येते की सर्वत्र श्रीहरीच आहे. म्हणूनच या प्रस्थानत्रयीला वैष्णव प्रस्थानत्रयी हे नाव अगदी योग्य आहे. या प्रस्थानत्रयीला आधार मानून 2 परस्पर विरुद्ध असणाऱ्या तत्वज्ञानाची मांडणी श्री शंकराचार्य आणि श्री मध्वाचार्य या दोघांनी केली. त्यापैकी शंकराचार्य हे अद्वैतवादी होते, तर मध्वाचार्य द्वैतवादी होते.
मध्वाचार्यांनी जे द्वैत तत्वज्ञान मांडले ते असे: द्वाभ्याम स्वतंत्रा स्वतंत्र तत्वाभ्याम इतम युक्तम तत् द्वितम द्वितमेव द्वैतम. स्वतंत्र व अस्वतंत्र तत्वांनी युक्त ते द्वित. द्वित हेच द्वैत होय. मध्वाचार्यांनी मुख्यतः स्वतंत्र तत्व परमात्मा श्रीहरी व अस्वतंत्र तत्व सर्व जीव अशी दोन तत्वे मांडली आहेत. मध्वाचार्य तत्वज्ञानाचे सार रूपाने वर्णन करणारा एक श्लोक मध्व संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो असा: श्रीमन्मध्वमते हरि परतर सत्यं जगत्तत्त्वतो भेदो जीवगणा हरेरनुचरा नीचोच्च भावं गताः मुक्तिर्नैज सुखानुभूतिरमला भक्तिश्च तत्साधनं रक्षादित्रितयं प्रमाणमखिलां नायैकवेद्यो हरिः. हा जो श्लोक आहे या श्लोकातच आचार्यांनी मांडलेलं सगळं तत्वज्ञान आलेलं आहे. आणि याचा सारांश असा आहे की आचार्यांचं जे तत्व आहे ते कशावर उभं आहे हे आपण पाहूया. तर पहिलं तत्व श्रीहरी सर्वोत्तम आहे. दुसरं तत्व पारमार्थिक दृष्ट्या जगत सत्य आहे. तिसरं तत्व ईश्वर व जीव यात भेद असून तो अनादी व सत्य आहे. चौथं तत्व जीव हे हरीचे सेवक आहेत. पाचवं तत्व जीवाजीवात भेद असून तारतम्य आहे. त्यानंतरचं सहावं तत्व आहे स्वस्वरूप योग सुख प्राप्ती होणे हाच मोक्ष आहे. सातवं तत्व आहे मोक्षाचे साधन निर्मल भक्ती. त्यानंतर आठवं तत्व आहे प्रत्यक्ष, अनुमान, आगम ही तत्वसिद्धी करता प्रमाण होत. आणि नववं तत्व अखिल वेद प्रतिपाद्य श्रीहरीच होते. अशा या तत्वांवर द्वैत सिद्धांत आधारलेला आहे. तर आता आपण पहिलं तत्व पाहू. पहिलं तत्व श्रीहरी म्हणजेच विष्णू सर्वोत्तम तत्व. स्वतंत्र आणि अस्वतंत्र अशी दोन प्रकारची तत्वे आहेत द्वैत मताची. त्यापैकी भगवान विष्णू हे सर्वोत्तम तत्व सर्व तंत्र स्वतंत्र आहे. वेदात ज्याचा परब्रह्म म्हणून उल्लेख आहे तो साक्षात नारायणच आहे. त्यालाच श्रीहरी म्हणतात, त्यालाच परमात्मा म्हणतात, त्यालाच श्री विष्णू म्हणतात. आचार्यांनी वेद, गीता व ब्रह्मसूत्राच्या आधाराने काही निष्कर्ष काढले. ते निष्कर्ष असे: पहिला निष्कर्ष सर्व जगाला कारण परमात्मा आहे. दुसरा निष्कर्ष आहे परमात्मा अनंत गुणांनी युक्त आहे. त्यानंतर तिसरा निष्कर्ष त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. चौथा निष्कर्ष सांगतात आचार्य जगातील सर्व कार्य ही त्याच्याच म्हणजे श्रीहरीच्याच भयाने आणि प्रेरणेने चालतात. पाचवा निष्कर्ष आहे ज्ञानी त्याच्याच कृपेने सर्वश्रेष्ठ पद मिळवतात. सहावा निष्कर्ष असा आहे की तो परमात्मा सर्वांतर्यामी व सर्व व्यापक आहे. आणि सातवा निष्कर्ष आचार्यांनी सांगितलाय की या परमात्म्याला अनंत नावे आहेत. आता विष्णू सहस्त्रनाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नावातच असे की विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णूची सहस्त्र नावे. पण ह्या सहस्त्रनामा व्यतिरिक्तही श्रीहरीची अनेक नावे आहेत. या निष्कर्षावरून आपल्याला हेच लक्षात येतं की सर्व व्यापित्व, सर्व नियामकत्व, सर्वांतर्यामित्व, सर्वाधारत्व यांमुळे श्रीहरी हेच सर्वोत्तम आहेत. याविषयी शंका नाही. आता सामान्य लोक किंवा अज्ञानी लोक विष्णूचा देह हा पंचभूतात्मक आहे असे मानतात. पण आचार्य म्हणतात श्रीहरीचा देह हा पंचभूतात्मक नसून तो ज्ञानरूप आहे. या पहिल्या तत्वानंतर दुसरं तत्व आहे जगत सत्यत्व तत्व. म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या जगत सत्य आहे. आता परब्रह्म या शब्दासाठीच श्रीहरी हा शब्द योजिला आहे, हा शब्द वापरला आहे.
हा श्रीहरी सर्वोत्तम आहे. हा सर्वतंत्र स्वतंत्र आहे. तसेच तो जगत निर्मितीचा कर्ता आहे. जर परमात्मा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तर त्याच्यापेक्षा कुणीतरी कनिष्ठ असला पाहिजे. कारण पहा, की तुलना केल्याशिवाय दोन किंवा अधिक गोष्टींमध्ये तुलना केल्याशिवाय श्रेष्ठत्व सिद्ध करता येत नाही. आपल्याला माहितीच आहे की सत्व, रज, तम म्हणजे सद्गुणी सात्विक, रजोगुणी राजसिक आणि तमोगुणी तामसिक या त्रिगुणातून होणारा जो सृष्टीचा प्रपंच आहे त्यालाच जगत असे म्हणतात. या जगतामध्ये ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत अब्रह्मस्तंभ पर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. या उत्पत्तीस निमित्त कारण हा परमात्मा असतो. आता आपण एक उदाहरण पाहूया की मातीपासून घट तयार होतो. तो घट कुंभार तयार करतो. पण कुंभार स्वतः घागरीचं रूप घेत नाही. पण मातीचं रूप बदलून तिला घागरीचं रूप देण्याचं काम कुंभार करतो. तसेच श्रीहरी हा जगत निर्माण करतो. पण जगत म्हणजे श्रीहरी नाही. परमात्म्याप्रमाणेच प्रकृती, जीव आणि विश्व हे अनादी आहे. हे पारमार्थिक सत्य आहे. अद्वैत तत्वज्ञान या जगताला मिथ्या म्हणतं. आपण हे विश्व, हे जगत प्रत्यक्ष पाहतो. मग याला मिथ्या कसं म्हणता येईल? ते तर सत्यच आहे. आणि हे मत आचार्यांबरोबर इतर आचार्यांचेही आहे. तर श्रीहरीची दोन नावं आहेत ती सांगते. एक आहे सत्यकर्मा आणि दुसरं नित्यकर्मा. हा परमात्मा हे जगत सत्य निर्माण करतो म्हणून त्याला सत्यकर्मा असं म्हणतात. आणि तो हे नित्य, नेहमी, सतत निर्माण करतो म्हणून त्याला नित्यकर्मा असं म्हणतात. जगत, जीव, प्रकृती हे अनादी आहेत. आणि मग अनादी बाब असत्य कशी असेल? ही गोष्ट श्रीकृष्णाला मान्य नाही. आणि या आधार वचनावर मध्वाचार्य जगत हे प्रवाहतः अनादि व सत्य आहे असा सिद्धांत त्यांच्या भागवत तात्पर्य या ग्रंथात मांडतात. बृहदारण्यक उपनिषदाचा आधार घेऊन ते सांगतात, इदम सर्व यदयदात्मा, हे सर्व जगत परमात्म्याच्या ठिकाणी अधीन आहे. मग ते मिथ्या कसे असेल? जगताचे मिथ्यत्व सिद्ध करण्यासाठी अद्वैतवादी स्वप्नाचा आधार घेतात. ते म्हणतात की आपण एखादं स्वप्न पाहतो, पण जाग झाल्यावर ते दिसत नाही, म्हणजे ते कुठेच नसतं. पण द्वैत तत्वज्ञान सांगतं की ठीक आहे, स्वप्न पाहिलं, जागृती आल्यानंतर स्वप्न नसतं, पण त्या स्वप्नाच्या स्मृती आपल्या स्मृतीपटलावर असतात. आता अजून एक सोपं उदाहरण असं की एका अवस्थेत आपण एखादी गोष्ट पाहतो, तीच गोष्ट दुसऱ्या अवस्थेत पाहिल्यानंतर, म्हणजे त्यासाठीचं उदाहरण असं आहे की आपण बाल्य अवस्थेत एखादं मूल पाहतो. ते मूल कालांतराने तारुण्य अवस्थेत जातं. मग याचा अर्थ त्याची बाल्य अवस्था संपलेली असते. एक अवस्था संपून दुसरी अवस्था येते. म्हणजे बाल्य अवस्था ही मिथ्या नसते. ती घडून गेलेली घटना आहे. या सर्वांवरून जगत सत्यत्व सिद्ध होतं. जगत हे परमार्थ होता हे सत्य असून प्रवाहतः ते अनादी आहे. श्रीहरी परब्रह्म हे त्यास निमित्त कारण आहेत. प्रकृती हीच साक्षात व परंपरेने जगत व्युत्पत्तीस आदान कारण आहे. या तत्वानंतरचं तिसरं तत्व जीवेश भेद, म्हणजे जीव आणि ईश्वर, ईश्वर आणि जगत यांच्यात असलेला भेद. जीव आणि ईश्वर सॉरी जीव ईश्वर आणि जीव यांच्यात भेद असून तो अनादी आहे आणि तो सत्य आहे. आता आपण पाहिलं की परमात्मा श्रीहरी स्वतंत्र आणि सर्व जीव अस्वतंत्र आहेत असं द्वैत तत्व सांगतं. मध्व संप्रदायातील विष्णुदासाचार्य नामक पंडितांनी त्यांच्या वादरत्नावली या ग्रंथात याच द्वैत तत्वज्ञानाचे वर्णन केलेलं आपल्याला आढळतं.
अद्वैत आणि विशिष्टाद्वैत मतापेक्षा अत्यंत वेगळे आणि विरोधी असलेले नित्यभेद पंचकाचे ज्ञान आचार्यांनी मांडले आहे. हे नित्यभेद पंचक ज्ञान मोक्षासाठी आवश्यक आहे असे आचार्य मानतात. आता पंचभेद म्हणजे काय? तर पंचभेद म्हणजे मध्वाचार्यांच्या मते सर्व पदार्थ एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यांच्यातील भेद अनंत असले तरी त्या भेदांचे पुढील प्रमाणे 5 वर्गीकरण आचार्यांनी केलेले आहेत. मध्वाचार्य हे प्रामाणिक भेदवादी आहेत. त्यामुळे त्यांच्या मतात भेदाचा विचार पराकोटीचा केलेला आपल्याला दिसतो. तर आचार्यांनी केलेलं वर्गीकरण असं आहे की ईश्वर आणि जीव हा भेद. आपण पाहिलं की परमात्मा हा स्वतंत्र आहे आणि सर्व जीव हे अस्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये भेद आहे. त्यानंतरचा भेद आहे ईश्वर जगत भेद. आणि आधीच आपण जगत सत्यत्वाच्या तत्वामध्येच पाहिलेलं आहे की परमात्म्याने जगताची निर्मिती केली आहे, पण तरीही तो जगतापासून भिन्न आहे. जसं आपण उदाहरण पाहिलं की कुंभार घडा घडवतोय, पण कुंभार म्हणजे घडा नाही किंवा घडा म्हणजे कुंभार नाही, तर ती फक्त कुंभाराची निर्मिती आहे. त्याचप्रमाणे जगत आणि ईश्वर याच्यामध्ये ईश्वराची जगत ही निर्मिती आहे, पण जगत म्हणजे ईश्वर नाही. ते दोन्ही भिन्न आहेत. त्यानंतर जीव जीव भेद म्हणजे दोन सजीव दोन दोन जीवांमध्येही भेद असतो असे आचार्य सांगतात. आता आपण उदाहरण पाहू की एक घोडा आणि एक हत्ती. म्हणजे आपल्याला नावावरूनच लक्षात येते की त्या दोन्हीमध्ये भेद आहे. इतकंच काय, आपण एखादा आंबा जर घेतला, एकाच प्रकारचे 2 आंबे जर आपण घेतले तर त्या आंब्यांच्या चवीमध्ये सुद्धा फरक असतो. जीवाजीवात भेद असतो. त्यानंतरचा भेद आहे जीव आणि जड. म्हणजे एक सजीव आणि एक निर्जीव, एक चेतन आणि एक अचेतन. आता बघा, बोलणारी मी सजीव म्हणजे जीव, आणि ज्याच्या थ्रू बोलतीये तो माईक म्हणजे जड म्हणजेच अचेतन म्हणजेच निर्जीव. आणि या दोन्हीतही भेद आहे. त्यानंतरचा 5वा भेद आचार्यांनी सांगितलाय तो जड जड भेद. म्हणजे दोन निर्जीव, दोन अचेतन गोष्टींमधला भेद. आता पहा, आपण ज्याच्यातनं जॉईन केली ही मीटिंग तो लॅपटॉप, मी बोलतेय तो माईक, आपण बसण्यासाठी वापरलेली खुर्ची, ह्या सगळ्या अचेतन गोष्टी आहेत आणि या सगळ्यांमध्ये भेद आहे. तो भेद म्हणजेच जड जड भेद. भिन्नाश्च भिन्न धर्माश्च पदार्था निखिला अमी असे मध्वाचार्यांचे एक वचन प्रसिद्ध आहे. आपण जीवेश भेद हे तत्व पाहिलं. त्यानंतरचं आचार्यांचं तत्व आहे ईश्वर सेवा. तर जीव हे श्रीहरीचे सेवक आहेत. परमेश्वरी प्रसाद हा परमेश्वराच्या सेवेने प्राप्त होतो. ही सेवा 3 प्रकारची असते. एक आहे अंकन, दुसरं नामकरण आणि तिसरं भजन. त्यापैकी अंकन म्हणजे विष्णूची शंख चक्र ही जी आयुध आहेत ती तप्त मुद्रांच्या साहाय्याने स्वतःच्या शरीरावर म्हणजे छाती, पोट, बाहू या ठिकाणी उठवून घेणं. त्यानंतर नामकरण, आपल्या अपत्यांची नावे केशव, नारायण आदी ठेवून त्या नामोच्चारांनी विष्णूचं स्मरण करणं. आणि तिसरी सेवा आहे भजन. तर आता भजन हे एकूण 10 प्रकारांनी करता येतं. सत्य, हितकर, प्रिय बोलणे, तसेच स्वाध्यायाचे पठण करणे ही 4 वाणीने करायची भजने आहेत. त्यानंतर दान करणे, आपदग्रस्तांना मदत करणे, अनाथांचे रक्षण करणे ही 3 शरीराने करायची भजने आहेत. आणि दया, सत्कर्म करण्याची इच्छा आणि द्वैत वेदांत मतावर श्रद्धा ही 3 मनाने करायची भजने आहेत. ही सर्व सेवा विष्णू भक्तिपूर्वकच करायची असते. त्यामुळे हृदयस्थ परमेश्वराचे साक्षात ज्ञान होते आणि देहपातानंतर जीवास मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो आणि हा मोक्ष नित्य असतो. मोक्षकाली कर्माने प्राप्त झालेले ज्ञान
झालेले प्राकृतिक शरीर गळून पडते. जीव स्वतःच्या अनुरूप स्थितीत राहतो, म्हणजे अगदी सूक्ष्म स्थितीत जीव राहतो. मोक्ष स्थिती ही अत्यंत सुखमय स्थिती आहे आणि हे सुख बाजारातून कुठून विकत आणता येत नाही. ते आत्म्याच्या आत स्वतःत असते. हे सुख आत्म्याचे स्वरूप किंवा आत्म्याचा स्वभाव असतो आणि म्हणूनच त्याला नैज म्हणजे स्वतःचे सुख असे म्हणले जाते. आत्मा नित्य असल्याने हे सुखही नित्यच असते. अर्थात ते आत्मदर्शनाने किंवा आत्मसाक्षात्काराने प्राप्त होते. भगवत कृपेने आत्मज्ञान होते आणि मोक्ष मिळतो. त्यानंतरचं तत्व आहे जीव. आपण पाहिलं की जीवाजीवात भेद आहे, पण जीवाजीवात भेद असून त्यात तारतम्य आहे असे आचार्य म्हणतात. जीव अणुपरिमाण आहे, म्हणजे तो सूक्ष्म आहे. आत्ताच आपण पाहिलं. प्रत्येक शरीरात तो भिन्न भिन्न आहे. तो कधीही भगवंताशी अभिन्न होणं, एकरूप होणं शक्य नाही. जीव आणि परमात्मा यांच्या ठिकाणी अनेक विरुद्ध धर्म आहेत. त्यामुळे त्यांच्यात भेद आहेच. आता आपण उदाहरण पाहू की अग्नी आणि तुहीन म्हणजे शीतता, थंडपणा यांच्यामध्ये जसा विरुद्ध गुणांमुळे भेद आहे, तसाच तो जीव आणि परमात्मा यांच्यामध्येही आहे. विरुद्ध मुळे भेद असणे हा सार्वत्रिक नियम आहे. जीव व परमात्मा हा भेद आहे याविषयी अनेक अनुमाने काढता येतात. मध्वाचार्य म्हणतात, भगवान सेव्य आहे आणि जीव सेवक आहे, त्यामुळे या उभयतांमध्ये भेद आहे. आता इथे आपण एक सेवक आणि एक स्वामी असं उदाहरण घेऊन हे पाहूया तत्व. तर आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या प्रगतीसाठी प्रत्येक सेवक आपल्या स्वामीची सेवा करतो आणि या सेवेमुळे संतुष्ट झालेला स्वामी सेवकाला श्रेष्ठ पद देतो. जॉब मध्ये माहितीच आहे ना आपल्याला, वरची पोस्ट, हायर पोस्ट मिळते, पण ती कष्टामुळे. ब्रह्मसूत्रामध्ये अधतो ब्रह्म जिज्ञासा असे म्हटले आहे. याचा अर्थ आचार्य असा सांगतात की जिज्ञास्य व जिज्ञासू दोन भिन्न असल्याशिवाय जिज्ञासा कशी घडणार. ज्याला जाणून घ्यायचे आहे तो जिज्ञास्य म्हणजे परमात्मा आणि जाणून घेण्याची इच्छा असणारा जीव म्हणजे जिज्ञासू, आणि हे दोन्ही भिन्न असल्यामुळे जिज्ञासा निर्माण होते. साक्षात रमादेवी ही परमात्म्याची उपासना करते. ब्रह्मादी देवतांना तिच्याप्रमाणे उपासना करता येत नाही. त्याचं कारण तिचे सामर्थ्य इतर देवतांच्या ठिकाणी नसते. ते त्यांच्या अधिकार भेदाने, तारतम्याने असते. त्यामुळे मानवाला ही उपासना समर्थपणे करता येणार नाही. प्रत्येक जीवाने आपापल्या योग्यतेप्रमाणे ती करावी. जीवात जसे तारतम्य आहे, तसेच उपासनेतही तारतम्य आहे. त्यामुळे उपासकांना मिळणाऱ्या फलातही तारतम्य आहे. आपल्या योग्यतेप्रमाणे यथाशक्ती उपासना केल्याशिवाय मुक्ती नाही. अयोग्य उपासना करणाऱ्यास अनर्थ प्राप्त होईल, म्हणून योग्यतेप्रमाणे उपासना करावी. आचार्य म्हणतात, जीव चेतन आहे, तो ईश्वराधीन आहे. जीवाचे दुःखी आणि दुःखरहित असे दोन प्रकार आहेत. दुःखी जीवाचेही मुक्ती योग्य आणि मुक्ती अयोग्य असे दोन प्रकार आहेत. सात्विक म्हणजेच सत्वगुणी, राजसिक म्हणजे रजोगुणी आणि तामसिक म्हणजे तमोगुणी असे जीवांचे 3 प्रकार आहेत. हे झालं जीवाजीवात भेद असलेलं तत्व. त्यानंतरचं तत्व आहे मोक्ष. स्वस्वरूप योग्य सुखप्राप्ती होणे हाच मोक्ष आहे. आता आपण पाहिलं की भगवत कृपेने आत्मज्ञान होतं आणि मोक्ष मिळतो. मोक्ष स्थितीत वैकुंठ लोकी भगवंताचे सानिध्य लाभते. मोक्षावस्थेमध्ये वैकुंठ लोकी
जीवांना परमात्म्याचे सदैव साक्षात भान होत असते. त्या अवस्थेत सुद्धा ते परमेश्वरापासून आणि अन्य मुक्त जीवांपासून भिन्नच असतात. या मोक्षाचे 4 प्रकार आचार्यांनी सांगितले आहेत. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. सायुज्य मुक्तीचा अर्थ आचार्य थोडा वेगळा लावतात. सायुज्य मुक्तीत परमात्म्याच्या शरीरात प्रवेश करून मुक्त जीव आनंदाचा उपभोग घेतात. पण परमात्म्याच्या मूळ आनंद स्वरूपाचा लाभ त्यांना होत नाही. कारण ते श्रीहरीच्या शरीरात असले तरीही परमेश्वरापासून भिन्न असतात. ते स्वतःच्या योग्यतेप्रमाणे स्वरूपानंदाचा लाभ घेतात. अशा जीवांना, अशा या मुक्तांना पुनरावृत्ती म्हणजेच पुनर्जन्म संभवत नाही. आचार्यांच्या मते स्वर्गलोक हा प्रकृती निर्लिप्त आध्यात्मिक जगत आहे. तिथे विमुक्तात्मा स्वतःच्या ठायी असलेल्या आध्यात्मिक सामर्थ्याने सर्व कार्य करतो, सगळी कामं करतो. प्रत्येक मुक्त जीव पूर्ण कामच असतो, तरीही सर्व मुक्त जीव समान नसतात. आता आपण उदाहरण पाहू की आपल्या घरामध्ये लहान मोठ्या आकाराची भांडी असतात. आपण पाणी प्यायचा प्याला आणि घागर असं उदाहरण पाहू. तर ह्या दोन्ही गोष्टी पाणी भरण्यासाठी उपयुक्त आहेत. पण प्याल्यामध्ये भरल्या जाणारं पाणी आणि घागरीत भरल्या जाणारं पाणी यांचं प्रमाण हे भिन्न असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक जीव त्याच्या योग्यतेप्रमाणे, त्याच्या उच्च नीचतेप्रमाणे पूर्ण कामच असतो, असे द्वैत मत सांगते. आता हे द्वैत तत्वाने जे सांगितलंय त्यामध्ये उच्च नीचता, तर इथे आचार्यांना वर्णभेद अपेक्षित नाहीये. तर आपण आधी जी 4 तत्व पाहिली, म्हणजे 4 मार्ग पाहिले, कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. ते या मार्गांमधनं काम करून आपलं श्रेष्ठत्व आणि त्या श्रेष्ठत्वाला उच्च नीचता असा शब्द आचार्यांनी योजला आहे. आचार्यांनी सांगितलंय की पाप कर्माने जीव नरकात गेला असता त्याला नित्य नरकवास भोगावा लागतो. इतर कोणत्याही भारतीय दर्शनास हे तत्व मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की नरकातील दुःखाचा अर्जित वाटा भोगल्यानंतर सत्कर्म करून स्वतःचा उद्धार करण्यास जीव स्वतंत्र आहे. आणि असं इतर तत्ववेत्यांचं एक मत आहे. परंतु आचार्य मानतात की एकदा जीव नरकात गेला की तो पुन्हा येऊ शकत नाही. थोडक्यात आचार्यांनी नरकाला वन वे रूट सांगितलेलं आहे. रिटर्नचं तिकीट मिळत नाही. त्याच्यामुळे नरकाच्या वाटेला जाऊच नका, असं आचार्यांचं म्हणणं आहे. त्यांनी मुक्तीचे अनेक स्तर जीवांच्या अधिकार भेदाने तारतम्याने सांगितले आहेत. तसेच नरकाविषयीही त्यांनी विस्ताराने मांडणी केली आहे. त्यामुळे त्यांचे मोक्ष तत्व खूपच मोठे आहे. पण वेळेअभावी मी ते इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरचं तत्व आहे निर्मल भक्ती. भक्ती हेच मुक्तीचे साधन आहे. सर्व साधनांपेक्षा भक्तीच श्रेष्ठ आहे. मुख्यतः श्रीहरीची भक्ती करून तारतम्याने इतरत्र करावी. त्याग, भक्ती, ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती ही सर्व मुक्तीची साधना आहेत. अंतरंगात ध्यान करणे, ईश्वराचा साक्षात्कार झाला नाही तरीही भक्ती करत राहणे, वेदाध्ययन, इंद्रिय संयम, सर्व भोगविलासांचा परित्याग, सांसारिक पदार्थांच्या नश्वरतेचे संपूर्ण ज्ञान, संपूर्ण रूपाने भगवंतात ठायी आत्मसमर्पण या सर्व गुणांशिवाय भगवत साक्षात्कार संभवत नाही. आचार्य भक्तीचे वर्णन अमला, निर्मल, शुद्ध भक्ती या शब्दात करतात. ते म्हणतात, सर्व पदार्थांपेक्षा अधिक तसेच उत्कट महात्म्य ज्ञानपूर्वक असा जो स्नेह आहे त्यास भक्ती म्हणतात आणि या भक्तीनेच मोक्ष प्राप्ती होते. जयतीर्थ उर्फ टीकाचार्य यांनी आपल्या न्यायसुधा या ग्रंथात भक्तीची व्याख्या केली आहे. ती अशी: अमर्याद, अनंत, निर्दोष,
व मंगलमय गुण परिपूर्ण परमात्मा आहे. या ज्ञानाने युक्त आपणास अत्यंत प्रिय वस्तूपेक्षा अधिक सर्व वस्तूंपेक्षा अनंत गुणांनी श्रेष्ठ असणारा व श्रीहरीचे ठिकाणी अखंड वाहणारा असा जो प्रेम प्रवाह त्यास भक्ती असे म्हणतात. हे या भक्तीचे लक्षण आहे. ही भक्ती साधन भक्ती आणि साध्य भक्ती अशा दोन प्रकारची असते. आचार्यांनी त्यांच्या अनुव्याख्यानात भक्तीमुळे मिळणाऱ्या मोक्ष प्राप्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे. आचार्य म्हणतात, भक्तीने परोक्ष ज्ञान, त्या परोक्ष ज्ञानाने निश्चल भक्ती, निश्चल भक्तीने श्रीहरीचे दर्शन, श्रीहरीच्या दर्शनाने अपरोक्ष व अपरोक्षाने परिपक्व भक्ती व त्या परिपक्व भक्तीच्या योगाने मोक्ष प्राप्ती. म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी आचार्यांनी हे वर्णन सांगितलेलं आहे. मोक्ष स्थितीत केली जाणारी भक्ती ही केवळ सुखरूप होय. मोक्ष साधनात श्री विष्णूचीच भक्ती श्रेष्ठ आहे. कारण परमात्माच सर्वोत्तम आहे. श्री हरीच जगत चालक आहे. तोच सर्वांतर्यामी आहे. तोच आनंद परिपूर्ण आहे. तोच सर्व तंत्र स्वतंत्र आहे. आणि म्हणूनच त्याला शरण जाणे, त्याची उपासना करणे हेच श्रेयस्कर आहे, हेच हितकर आहे. म्हणूनच मध्वाचार्य म्हणतात की तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करा, ती शेवटी श्रीहरीलाच जाते. जसे आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. तर अशा या 9 सिद्धांतांवर आधारलेलं हे द्वैत तत्वज्ञान आपण पाहिलं. आचार्यांनी या द्वैत तत्वज्ञानाची उभारणी केली आणि त्यानंतर त्याच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. मध्वाचार्यांनी एकूण 3 वेळा बद्रीनाथाची यात्रा केली. आणि म्हणजे तत्वज्ञानाचा प्रसार केला, द्वैत तत्वज्ञानाचा. आणि मग ते उडुपीला परत आले. तर उडुपी येथे परत आल्यानंतर त्यांना श्रीकृष्ण मूर्तीची प्राप्ती झाली. आणि त्याविषयीचा इतिहास मध्वचरित्राप्रमाणे असा आहे की एक व्यापारी माल भरून समुद्र मार्गाने प्रवासाला निघाला होता. त्याचे ते मालवाहू जहाज उडुपी येथे वाळूमध्ये रुतून बसलं. मध्वाचार्यांनी स्वसामर्थ्याने व्यापाऱ्याची समस्या सोडवली. व्यापाऱ्याला तो चमत्कार वाटला. त्या जहाजात एक गोपीचंदनाने लिप्त अशी कृष्णमूर्ती होती. त्या व्यापाऱ्याने मध्वाचार्यांना ती भेट म्हणून दिली. आचार्यांनी उडुपी येथे देवालय बांधून त्या मूर्तीची स्थापना केली. ते स्वतः त्या मूर्तीची पूजा अर्चा करीत असत. आपल्या पश्चात त्या देवतेची योग्य सेवा घडावी यासाठी आचार्यांनी त्यांच्या 8 शिष्यांची नियुक्ती केली आणि प्रत्येक शिष्याला 2-2 महिने सेवा करण्याची आज्ञा केली. त्यानंतर आचार्यांनी जी मठ स्थापना केली आहे तर ते मठ उत्तरादी मठ या नावाने प्रसिद्ध आहेत. आपण पाहिलं की मध्वाचार्यांना एक बंधू झालेले आणि त्या बंधूंनी पुढे संन्यास घेतला. त्यांच्यापासून स्वादी मठ आणि सुब्रमण्यम मठ अशा 2 परंपरा निर्माण झाल्या. उडुपीतील श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी मध्वाचार्यांनी जे शिष्य निवडले होते त्या शिष्यांनीही नंतर 8 मठ स्थापन केले. आपण आता आचार्यांचं तत्वज्ञान पाहिलं, त्यानंतरची मठ स्थापनाही आपण पाहिली. आता आपण पाहूया आचार्यांची ग्रंथ रचना. तर मध्वाचार्यांनी स्वमताच्या सिद्धीसाठी विपुल ग्रंथ रचना केली. गीता भाष्य, दशोपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य व ब्रह्मसूत्रावर आणखी 2 ग्रंथांची रचना झाली. त्यातील एक अणुभाष्य आहे. ही ब्रह्मसूत्र भाष्याची संक्षिप्त आवृत्ती आहे. तर आचार्यांचा
न्याय विवरण नावाचा ब्रह्मसूत्रावरील अणुव्याख्यानात ज्या विषयांचे प्रतिपादन केले आहे, त्याचे स्पष्टीकरण या न्याय विवरण ग्रंथात आचार्यांनी केले आहे. अशा प्रकारे मध्वाचार्यांनी स्वमत पुष्ट्यर्थ आणि परमत खंडनार्थ 37 ग्रंथांची निर्मिती केली. मध्वाचार्य ब्रह्मसूत्रे, गीता, उपनिषदे, पुराण, भागवतादी ग्रंथांना प्रमाणभूत मानतात, परंतु त्यांचा विशेष भर पुराणांवर होता. त्यांनी उपनिषदे, महाभारत, भागवत, 18 पुराणे आणि पांचरात्र या ग्रंथांचे संशोधन केले आणि भागवत भागवत तात्पर्य आदी ग्रंथांची निर्मिती केली. त्यांची ग्रंथसंख्या विपुल असली तरी ग्रंथ सूत्रमय आहेत. त्यांना वादविवाद करण्याची विशेष आवड असावी, कारण त्यांच्या वादविवाद कौशल्याचे उल्लेख विपुलतेने त्यांच्या चरित्र ग्रंथात आढळतात. मध्वाचार्यांनी विविध पंथांच्या मतांचे खंडन केले आहे, परंतु त्यांचा विशेष कटाक्ष शांकर मतावर होता. द्वैत आणि कैवलाद्वैत मतांमध्ये संपूर्ण विरोध असल्याने वारंवार तीव्र मतभेद होत असत. अशा रीतीने सन्मार्ग, सदाचार, श्रुती स्मृती विहित कर्मानुष्ठान आणि विष्णुभक्ती याचा प्रसार करीत समाज प्रबोधनाचे कार्य मध्वाचार्यांनी 80 वर्षे केलं. जीवनाचा प्रमुख काळ उडुपी येथे व्यतीत केला. आपल्या शिष्यांपैकी पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ, अक्षोभ्य तीर्थ या 4 प्रमुख शिष्यांना अनुक्रमाने मठाधिपत्य देऊन वैष्णव धर्माचे साम्राज्य पुढे चालवण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांच्या शिष्यांनी अनुक्रमे 7 वर्षे, 9 वर्षे, 16 वर्षे आणि 17 वर्षे वैष्णव पीठाचे आधिपत्य केले. मध्वाचार्यांना 95 वर्षाचे आयुष्य लाभले. ते 80 वर्षे पीठाधीश राहिले. ते अत्यंत धीट होते. त्यांच्या ठिकाणी भीतीचा लवलेश नव्हता. ते स्वतः अत्यंत धीर गंभीर राहिलेच, पण जे लोक त्यांच्या सहवासात आले त्यांनाही धैर्य, साहस, कर्तव्य, विश्वास याची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांचा आवाज अत्यंत मधुर होता. अशा अनेक कारणांनी लोक मध्वाचार्यांकडे आकर्षित होत. मध्वाचार्यांनी जीवनाचे सार सांगणारा मोलाचा उपदेश केला आहे. तो म्हणजे परमेश्वर एक आहे, त्याला कोणत्याही नावाने हाक मारा. पहिल्यांदा स्वतःला ओळखा, म्हणजे लगेच त्यालाही ओळखू शकाल. सत्याला ओळखण्यासाठी वेदांनाच शरण जा. कर्तव्य कधीही विसरू नका. तुमच्यापेक्षा जो अधिक दुःखी आहे त्याची सेवा करणे हे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. परमेश्वराच्या राज्याचे तुम्ही रहिवाशी आहात. लोकसेवा हाच तुमचा सरकारी कर आणि हे जग म्हणजे परमेश्वराची अद्भुत सृष्टी आहे. परमेश्वराची श्रेष्ठता ओळखा. तुमची शक्ती जाणा आणि त्या महाशक्तीला शरण जा. जीवनाच्या बंधनातून पलीकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. माघ शुद्ध नवमीला शके 1216 मध्ये मध्वाचार्यांनी आपल्या शिष्यांचा प्रेमाने निरोप घेतला आणि ते उत्तरेकडे बद्रिकाश्रमापासून हिमालयाच्या दिशेने अदृश्य झाले असे सांगितले जाते. अशा या महान विभूतीला माझे त्रिवार वंदन. न माधव समो देव न च मध्व समो गुरुः न च द्वैत समं शास्त्रं न च तदृशं पुनाम् न च तत्सदृशं पुमान्. खरं सांगायचं ना तर आज मी मांडलेलं हे तत्वज्ञान म्हणजे त्याच्यासाठी मी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा आश्रय घेते. महाराज म्हणतात,
हे अपार कैसे कवळावे, महातेज कवणे ढवळावे, गगन मुठे सुआवे, मशके केवी. माझी अवस्था तशीच झालीये. हे असं अपार असं द्वैत तत्वज्ञान मी माझ्या अल्पमतीने मांडण्याचा प्रयत्न केला. खरंच सांगू का, मी कोणी विचारवंत नाही, कुणी अभ्यासक नाही, कुणी तत्वज्ञानी नाही. पण कसं आहे, इकडून तिकडून आणलेली बुद्धिदे चक्रपाणी याप्रमाणे मध्वाचार्य त्यांचं द्वैत तत्वज्ञान, मध्व संप्रदाय काय आहे हे समजून घेण्याच्या उद्देशाने थोडंफार इकडचं तिकडचं वाचन केलं. बरं, मध्व तत्वज्ञान हे कन्नड आणि तुळू भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे मला मराठी, इंग्रजी, हिंदी असे अनुवाद जसे मिळाले त्याप्रमाणे वाचन करून मला आचार्यांचे विचार जसे समजले तसे आपल्यापुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. या कामासाठी मला आदरणीय विद्यावाचस्पती कल्याणीताई नामजोशी यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. त्यांच्या प्रबंधाच्या आधाराने मी आज आपल्यासमोर हे व्याख्यान करू शकले. धन्यवाद.